विधानसभेची निवडणूक लढवण्याची खणखणीत घोषणा राज ठाकरेंनी 31 मेच्या सभेत केली होती। तसंच वेळ पडली तर मुख्यमंत्री व्हायलाही आवडेल असंही सांगितलं होतं। पण अलीकडेच नागपूरच्या एका कार्यक्रमात त्यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते। महाराष्ट्र हाच आपला मतदारसंघ असून एका मतदारसंघापुरतं मर्यादित राहणं कठीण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं। योग्य वेळी आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितल्यामुळे ते निवडणूक लढणार की नाही यावरून पक्षात आणि लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता राज ठाकरेंनी सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिल्याचं समजतंय। माहीम मतदारसंघात नितीन सरदेसाई यांनी मनसेसह आपलं माणूस अशी होर्डिंग लावत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे सरदेसाई या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट होत आहे। त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या निवडणूक लढवण्याचा आणि उमेदवारीचा सस्पेन्स आणखीन वाढलाय। या सगळ्या संदर्भात मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते आणि आमदार नितीन सरदेसाई। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। सर, माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहेत गेली 5 वर्षे। विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। मनसेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही उमेदवारांची। मात्र माहीममध्ये जी तुमची भली मोठी होर्डिंग्स लागलेली आहेत, आपलं माणूस, यातून हे सूचित होतं की तुम्ही पुन्हा एकदा याच मतदारसंघामधून उमेदवारी लढाल किंवा विधानसभा निवडणूक लढाल। काय नेमकं सांगाल? पक्षाचा प्रचार म्हणून ती होर्डिंग्ज इकडे लागलेली आहेत आणि मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता लोकांना आपला माणूस वाटतो, तर त्यातलाच इथला मी प्रतिनिधी आहे। त्यामुळे मी लोकांना आपला माणूस स्वाभाविकच वाटतो आणि म्हणून तिथे होर्डिंग लागली। त्या जागा ब्लॉक आज झालेल्या आहेत। एकूणच शक्यता व्यक्त केली जात होती की ज्यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, राज ठाकरे यांचे कुठले मतदारसंघ असू शकतात, त्यात माहीम दादर हा महत्त्वाचा राज ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ मानला जात होता। तुमची होर्डिंग्ज लागल्यामुळे राज ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढणार नाहीत अशा पद्धतीचं एकूण चित्र दिसून येते। पण माझी होर्डिंग या विभागामध्ये सातत्याने होती। म्हणजे ह्याच्या आधी गणपतीला बघितलं असेल तर तेव्हा सुद्धा शेकडो होर्डिंग लागलेलीच होती। त्यामुळे याच्यावरून हा अंदाज बांधणं चुकीचं आहे। मतदारसंघामध्ये आपलं माणूस या होर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला काय सुचवायचं आहे? नाही, अर्थातच मी तुम्हाला सांगितलं की मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपलं माणूस वाटत असतो, आपल्या घरातला माणूस वाटत असतो। इतका त्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांकडे आतापर्यंत जी कामं केली आहेत त्या माध्यमातून तो घरात पोहोचला आणि म्हणून तो सगळ्यांना आपलं माणूस वाटत असतो। राज ठाकरेंच्या बाबतीत काय सांगाल? अर्थात ते सुद्धा त्याच्यावर त्यांचं सुद्धा चित्र आहेच आणि ते सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये आपलं माणूसच वाटतात लोकांना। मुंबईत अजूनही कुठे कसली तयारी दिसत नसताना दादरमध्ये मात्र प्रामुख्याने तुमचे होर्डिंग्ज लागतात। तुम्हाला हिरवा कंदील तरी मिळालेला आहे का राज ठाकरेंकडून या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी? प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत एक वेगळी असते आणि मला वाटतं 1 महिना 2 महिने 3 महिने आधी सुरुवात करून सुद्धा साहेबांचा जो स्पीड असतो, त्यांनी एकदा का प्रचाराला सुरुवात केली की तो जो धडाका असतो, त्यामुळे कोणी किती आधी सुरुवात केली याचा नंतर काहीच फरक पडत नाही, इतका त्यांचा धडाका असतो। त्यांच्या डोक्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स असतात, त्यांची काही पद्धत आहे प्रत्येकाच्या आपली, त्या पद्धतीप्रमाणे ते योग्य वेळी जाहीर करतील। कार्यकर्त्यांमध्ये अजूनही गोंधळाचं वातावरण आहे। राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आधी निवडणूक लढण्याचं जाहीर केलं, काही दिवसांपूर्वी त्यांनी माघारीचे संकेतही दिले, निवडणूक लढणार नाही अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत। नेमकं सध्या मनसेमध्ये राज ठाकरेंच्या उमेदवारीवरून काय नेमकं चित्र आहे? संभ्रमाचं चित्र मला वाटत नाही। कार्यकर्ते निवडणुकीच्या पूर्णपणे तयारीला लागलेत आणि त्या ठिकाणी जो मनसेचा उमेदवार असेल तो निवडून येण्यासाठी ते सगळे जय्यत तयारीमध्ये आहेत। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।